जळगावच्या जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांच्यात मुंबईवर गंभीर गुन्हे दाखल झाले। त्यानंतर त्यांचा थेट हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंध जोडण्यात आला। एकनाथ खडसेंनी वारंवार पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले। त्यानंतर गिरीश महाजनांशी प्रफुल्ल लोढा यांचं नाव जोडण्यात आलं। या सर्व प्रकरणावर अद्यापपर्यंत प्रफुल्ल लोढा असतील किंवा त्यांच्या कुटुंबियांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती। मात्र आता आपल्याशी थेट TV9वर एक्सक्लुझिव्ह प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा जे आहेत, आपण त्यांच्याशी हे नेमकं प्रकरण काय आहे, त्यांच्या वडिलांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत किंवा जे आरोप होत आहेत यात नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगणार पवन दादा की वडिलांवर अचानक गुन्हे दाखल होतात, त्यांना मुंबईला अटक झाली, 2 गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत, त्याच्यामध्ये बलात्कार असतील किंवा हनी ट्रॅपसारखे कलम लावलेले, 3 गुन्हे दाखल झालेत। तर काय या गुन्ह्यांसंदर्भात काय वाटतं तुम्हाला? हे गुन्हे सगळे खोटे। हे जे अटकवलेलं आहे ते एकनाथराव खडसे प्लस मोठे साहेब, साहेबांचं नाव नाही घ्यायचं, त्यांनी अटकवलेलं आहे। मोठे साहेब कोण? नाही, त्यांचं नाव नाही घेऊ शकत। अच्छा, का अडकवलं असं वाटतं तुम्हाला नेमकं? हे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे काहीतरी आहे भाऊंचं, गिरीश भाऊंचं, म्हणून त्याच्यामुळे अच्छा तो गुन्हा तिथे दाखल झाला, गुन्हा मुंबईला दाखल झाला आणि आमच्या घरी चौकशी लागली। याचा काही संबंधच येत नाही। म्हणजे माझ्या इथल्या घरी, पौरच्या मार्केटला, जळगावच्या घरी काही इश्यूच येत नाही। रेट टाकायचा काय संबंध होता? काहीच नाही। तुमच्याकडे जेव्हा पोलीस आले नेमकं काय काय घेऊन गेले चौकशीमध्ये या ठिकाणी? कारण खडसे म्हणतात की जे सरकारला पेन ड्राईव्ह किंवा सीड्या जे पाहिजे होत्या त्याच्यासाठीच हे छापे टाकले बा असं। हे पेन ड्राईव्ह वगैरे CD वगैरे जे ते माझ्या कामाचे होते सगळे। मी MSCBचं काम करतो, माझं जे काम होतं त्याचे पेन ड्राईव्ह आणि सीड्या होत्या, ते घेऊन गेले। त्यांना काय सापडणार त्याच्यामध्ये? अच्छा, आमच्याकडे ॲक्च्युली काही नाहीच आहे ना। गिरीश भाऊंबद्दल तर काहीच नाही आहे, त्यांच्याबद्दल काही विषयच नाही आहे। बरं, हा विषय जो आहे गिरीश भाऊंबद्दलचा विषय, हा एकनाथराव खडसे जे ते रिकामा मुद्दा उचलत आहे, रिकामे त्यांची बदनामी करायचं आहे। कारण आजच्या तारखेमध्ये जिल्ह्यामध्ये त्यांच्यापेक्षा मोठा नेता कोणीच नाही आहे। त्यामुळे त्यांची बदनामी कशी करायची आणि त्यांना कसं अटकावायचं आणि काय करायचं याच्यामुळे ते त्यांची बदनामी करत आहे, दुसरं काहीच विषय नाही। बरं, एकनाथ खडसेंनी पहिली पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी थेट मुद्दा उपस्थित केला की प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजनांचे समर्थक आहेत आणि त्यांच्याकडे एवढ्या कमी दिवसांमध्ये 50 ते 60 कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली याची चौकशी केली पाहिजे असा खडसेंनी आरोप केला आहे। काय म्हणाले यावर? गिरीश खडसेंचं जे बोलणं आहे, ॲक्च्युली जेव्हा ते गाडीमध्ये रॉकेल टाकून फिरायचे त्यावेळेस त्या आमच्या पप्पांकडे यायचे की मला पैसे द्या किंवा माझी हेल्प करा म्हणून। तोपर्यंत काही विषयच नव्हता आणि आम्ही जे ते आम्ही म्हणजे बापदादांची आमची इस्टेट जी आहे ती काही कमी नाही आहे। प्रॉपर्टी जी आहे आमची ती सगळीच्या सगळी वडिलोपार्जित ज्याला म्हणतात ती प्रॉपर्टी आहे। अच्छा, आणि त्यांनी कोणतीही चौकशी लावावी, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये। त्यांनी आजपर्यंत किती चौकशा लावल्या आणि किती चौकशा झाल्या आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे। खडसेंचं सध्या तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, म्हणजे बिघडलेलंच आहे। वयानुसार त्यांचं जे 60 नंतर आपण म्हणतो ना, 60 नंतर माणूस वेडा होतो थोडासा, तेच झालेलं आहे। गिरीश महाजन म्हटले होते की प्रफुल्ल लोढा यांनी 2020मध्ये पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या मुलाचा आत्महत्या की खून झाला त्याची पण चौकशी करायची मागणी केली होती। प्रफुल्ल लोढांनीची पत्रकार परिषद घेतली होती। हो, ती घेतलीच होती ना पप्पांनी, तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे। हो, त्याची चौकशी झालीच पाहिजे। कारण मेन एक्झॅक्टली इश्यू काय आहे की निखिल भाऊ जे होते ते पप्पांचे निकटवर्ती होते एकदम, आणि त्यांना तो जो धक्का बसला होता त्या धक्क्यामधून ते आजपर्यंत सावरलेले नाही असं समजून घ्या तुम्ही। अच्छा, तर त्यांनी जी मागणी केलेली आहे की त्याची SIT चौकशी व्हावी, ती चौकशी झालीच पाहिजे। बरं, गिरीश महाजनांचा आणि प्रफुल्ल लोढा यांचा संबंध जोडला जातो आहे। एकनाथ खडसेंनी हा पण आरोप केला आहे की ज्या दिवशी 2020मध्ये पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी प्रफुल्ल लोढाजी यांनी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याकडून मला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं सुद्धा त्यांनी व्हिडिओ दाखवलेला आहे। तो जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे, ते मनभेद होते।
काहीतरी थोडंसं बिनसलं, आता माझे आणि तुमचे भांडण झाले तर आपण असं नाही म्हणू शकत की आपण दुश्मन झालो म्हणून. त्यांचे भांडण झाले होते थोडेसे, काहीतरी बोलण्यावरनं, काहीतरी करण्यावरनं काहीतरी झालं असेल, मनभेद होते, ते काही मतभेद नव्हते. अच्छा. मग म्हणून परत मग आता कसं काय BJPमध्ये आले ते, हा प्रॉब्लेम आहे. त्यांचे मतभेद दूर झाल्यावरच ते परत. हां, त्यांचा जे गैरसमज होता, काही गैरसमज पसरले होते, लोकांनी पसरवले होते. यांच्यासारख्याच एकनाथराव खडसेसारख्याच लोकांनी मतभेद पसरवले होते. ते मतभेद जेव्हा दूर झाले तेव्हा सगळा विषय संपला. बरं, आता एकनाथ खडसेंचे 2 दिवसापासूनचे आरोप चाललेले आहेत की तुमच्या वडिलांची जी आहे ती SIT मार्फत चौकशी करावी. राज्यामध्ये जे हनी ट्रॅप प्रकरण आहे नाशिकचं, त्यांचा आणि यांचा संबंध ते जोडतायत. आणि दुसरीकडे त्यांनी असं पण म्हटलं आहे आज की सरकारला प्रफुल्ल लोढांच्या माध्यमातून जे मिळवायचं आहे त्यासाठी ही गुन्हे दाखल झाले आहे, तर त्यांच्याकडून जे मिळून पुरावे नष्ट करायचे आहेत म्हणून सरकार अशा पद्धतीने कारवाई करते, त्यांचा छळ करते आहे. तो काही इश्यूज नाही, हनी ट्रॅपचा नाही, माझ्या पप्पांचा काही इश्यूज नाही आहे. म्हणजे त्यांनी आजपर्यंत लोकांची मदतच केलेली आहे. आणि जो हनी ट्रॅपचा विषय केलेला आहे नाथाभाऊंनी, तो विषय 2002% खोटा आहे. अच्छा. त्याच्यामध्ये काही 1% पण सत्य नाही आहे. BHR प्रकरणात पण त्यावेळेस BHR प्रकरणामध्ये त्यावेळेस काय झालं होतं, जेव्हा तत्कालीन गृहमंत्री आपले अनिल देशमुख साहेब होते, त्यांनी आणि यांनी मिळून आपल्या सगळ्या घरांवर, नाथाभाऊ, त्यांनी सगळे मिळून आपल्या घरावर रेड टाकल्या होत्या, सगळ्या घरांवर. कशासाठी की त्यांना हे जेव्हा CD पाहिजे होती त्यांना, ती आपल्याकडे नाहीच आहे, त्यासाठी आपल्याकडे रेड टाकल्या होत्या त्यांनी. अच्छा. म्हणजे तेव्हा पण त्या CD साठी रेड पडल्या होत्या. तेव्हा पण रेड पडल्या होत्या. आता पण तेच होतं. अच्छा. आता पण सगळे तेच घेऊन गेले. म्हणजे ॲक्च्युली जळगावला मी राहतो हे कोणालाच माहीत नव्हतं. मला 10 दिवस झाले होते शिफ्ट व्हायला, पण तिथल्या घरावर पण सुद्धा पोलिसांची रेड पडली होती. म्हणजे इतका खालच्या पातळीचा माणूस आहे हा. साठीनंतर बुद्धी नाटी होते ना, हा विषय जो आहे ना, तो विषय 100% खराब असतो त्या माणसावर. अच्छा. आता ते जे बोलत आहेत त्यांच्यावर त्यांना काय पुरावा आहे, काय त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही जनतेने? कारण खडसे रोजच काहीतरी वेगवेगळे आरोप करत आहेत आणि चौकशीचीच मागणी करत आहेत. आणि त्यांनी असं पण म्हटलं आहे की पप्पांची जी तुमच्या चौकशी, ती पोलीस कोठडी जी वाढवली जाते ती सरकार त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठीच पोलीस कोठडी वाढवते बॉस. काही इश्यूज नाही आहे. हे सगळे गुन्हे जे दाखल केले असतील ते त्यांनीच केलेले आहे. तिथले जे DSP DCP जे ते त्यांच्या ओळखीचे. कोणाच्या? नाथाभाऊंच्या. त्याच्यामुळे हे गुन्हे सगळे जास्त दाखल होत आहे. ते जे बोलत आहेत त्याला तथ्य आहे का काही? त्याला काही तथ्य नाही. 1% पण तथ्य नाही त्याला. चौकशी व्हावी अशी तुमची मागणी काही? आज जे दूध का पाणी का पाणी झालं पाहिजे ते तर झालंच पाहिजे. अच्छा. आज तुमची समाजात बदनामी झाली याच्यामुळे? ते बदनामी आता झाली, ते समोरच जावं लागणार आहे आम्हाला. आणि आमची जी बदनामी झाली समाजामध्ये, ती देव जो करतोय, चुकीचं करतोय, त्याला देव भोगायलाच देईल ना. तर हे होते आपल्यासोबत प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा. त्यांनी म्हटलं आहे की खोट्या पद्धतीने अत्यंत कट कारस्थान करून प्रफुल्ल लोढा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. एकनाथ खडसेंच्याच ओळखीचे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असल्यामुळे हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्या माध्यमातूनच हा सर्व प्रकार या ठिकाणी होत आहे. खडसेंच्या बोलण्याला कुठलाही तथ्य नाही. खडसेंचे जे आरोप आहेत ते सुद्धा त्यांनी फेटाळून लावले आहेत आणि यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मात्र या संदर्भात आता आमची बदनामी झाली आहे, आता त्याला आम्हाला सामोरं जावं लागणार आहेच. मात्र याची चौकशी झाली पाहिजे, यामागे कोण आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे अशी मागणीसुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना केली आहे. कॅमेरामन वसीम खानसोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.